लोकेशन करा. चाललोय माऊलींच्या मंदिरात, ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरात. रात्रीचे वाजता आहेत 11:30 12:30 समथिंग झालेत, बघितला नाही टाईम. तर जाऊया आता, दर्शन भेटतंय का आपल्याला बघूयात. चिखलच चिखल आहे, भरपूर चिखल आहे. दुसऱ्या स्टेपवर पाय ठेवा पप्पा, पहिल्या स्टेपवर ठेवू नका. मंदिर बंद होतंय, पटकन जाऊयात दर्शन घ्यायला. आता आपण चाललोय माऊलींच्या पालखीच्या दर्शनचे 12 वाजले तरी गर्दी काय थांबली नाही. माऊलींची पावलं काही पावलांवर आहे आपल्या बाजूला. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पहिल्यांदाच आलं आयुष्यात, 20 वर्षाच्या आयुष्यात पहिल्यांदा आलं, पहिल्यांदा दर्शन सुरू. आतमध्ये मंदिरात तर नाही जाता आलंय, पण माऊलींच्या पालखीचं दर्शन झालेलं आहे एकदम छान. काका दर्शन कसं झालंय? सुंदर दर्शन झालं. मंदिर कसं झालं दर्शन? इकडे एवढं लांब येणं, एवढ्या पावसात येणं सक्सेसफुल झालंय. दादा कसं झालंय दर्शन? छान, एकदम सुंदर, मनासारखं. उद्या फक्त आता मंदिरात दर्शन करायचं त्याला. तर पालखीचं दर्शन झालंय, आपलं सौभाग्य आहे भरपूर. जे आपल्याला उद्या होणार होतं ते आज झालंय, एकदम छान वाटतंय. जाऊयात घरी आणि आराम करूयात. आपण आलो इंद्रायणी मातेजवळ आणि आज माऊलींची पालखी प्रस्थान झाली आहे, त्यांच्या आजोळ्यात थांबली आहे. आणि इकडची सिच्युएशन तुम्ही न्यूजवर वगैरे बघताच आहे, तरी पण आपण तुम्हाला दाखवूयात. पाण्याचा जास्त काय म्हणजे असा फरक पडलेला नाही, म्हणजे एकदम थोडंसंच खाली गेलं आहे पाणी. कधी वर येऊ शकतं अशी सिच्युएशन आहे. ब्रिज पूर्ण बंद आहे, पोलीस वगैरे बसले तिथे. कोणाला जायला पण परमिशन, यायला पण परमिशन नाही. आम्ही वेगळ्या रूटनी आलो आहे, लपून छपून आलो आहे. तिथे 1 वाजल्यात आणि अजूनही दिंड्या येत आहेत. The next morning. नमस्कार मंडळी, जय श्री कृष्ण, जय गणेश, रामकृष्ण हरी. साहिल महाडिक सगळ्यांना मनापासून स्वागत करतो आपल्या ब्लॉगमध्ये. आणि आपण आलो आहे स्वर्ग सुखाचा अनुभव घ्यायला महाराष्ट्राच्या वारीला. तर सुरुवात तर झालेली आहे वारीला कालच, आपण तुम्ही बघितलं असेल कालच्या ब्लॉगमध्ये. आता 2रा दिवस आहे आज.
तयार वगैरे होऊन आम्ही सगळे निघालो आहे. प्लॅनमध्ये चेंजेस झालेले. इकडे पाणी वगैरे भरल्यामुळे काल तुम्ही बघितलं पाणी वगैरे भरलेलं. तर मग आज दुसऱ्या स्पॉटला आपण आलो. येईल थोड्या वेळात पालखी, आपण दर्शन करूयात. देवाचा घोडा आलेला आहे, सगळ्यांनी दर्शन करूया. पालखी आलेली आहे, मला दर्शन करूया ना. आपण पण चालू आहेत पालखी. आपल्यासोबत सुभाष महाराज आहेत. आपण त्यांना नक्की वारीचं महत्त्व काय आणि कशा प्रकारे काय नियोजन असतं ते सगळं त्यांना विचारूयात आपण. रामकृष्णारी मंडळी, कैवल्य साम्राज्य छत्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबराय पालखी सोहळा, पायी दिंडी सोहळा 2026 या ठिकाणी आपण पाहत आहात. अगदी सगळे वारकरी मंडळी, आपण सगळेजण आनंदाने, उत्साहानं, फार मोठ्या अंतःकरणानं भाविक भक्तांनी या ठिकाणी सोहळा चालू आहे. संपदा सोहळा नावळे मनाला, लागला टकळा पंढरीचा 2026चा हा विश्वमाऊली ज्ञानोबरायांचा पायी पालखी सोहळा. उत्साहामध्ये, आनंदामध्ये. वारी म्हणजे काय तर वारी म्हणजे एक आनंद, वारी म्हणजे उत्साह, आणि वारी करणारा जो आहे त्याला वारकरी म्हणतात. खऱ्या अर्थानं वारीचं फळ काय असेल तर या वारीमध्ये 3 प्रकारचं तप, अर्थातच कायिक तप, वाचिक तप आणि मानसिक तप, या 3 प्रकारच्या तपाचं प्राप्ती वारी केल्याने होते. आपण भाग्यवान आहोत. आपण देखील या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन आपल्या जीवनाची कृतार्थता करून घेतो आहोत. माझी सर्वांना विनंती आहे की आपण जीवनामध्ये आल्याच्या नंतर खरं तर वर्षानुवर्ष वारी करावी, परंतु नाहीच वर्षानुवर्ष जमत असेल तर एकदा तरी जीवनामध्ये येऊन वारी ही नक्की करावी आणि आपल्या जीवनाची कृतार्थता करून घ्यावी. रामकृष्ण हरी. आपण पाहू शकता की अतिशय उत्साहाच्या भरामध्ये विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सुरू झालेला आहे. जरी निसर्ग कोपलेला असला, इंद्रायणी मातेला मोठा पूर जरी असला, तरी वारकऱ्यांचा उत्साह बिलकुलही कमी झालेला नाही आहे. आपण पाहिलं काल प्रस्थानामध्येही अतिशय आनंदाने सगळेजण सहभागी झाले होते. अतिशय नियोजनामध्ये आणि शिस्तबद्ध पद्धतीने सगळेच वारकरी मंडळी भजनाला लागलेले आहेत. काही तांत्रिक कारणामुळे काही वारकरी मंडळींच्या दिंड्या पुण्यामध्ये जरी राहिल्या असतील तरी अतिशय आनंदामध्ये सगळे वारकरी मंडळी आहेत. महाराज म्हणतात त्याप्रमाणे नाही आनंदासी गोडा आणि सांगता गोष्टीला गती गोडा. या आनंदाला कोणत्याही प्रकारचा जोडा लागणार नाही आणि अतिशय विशिष्ट आनंद उपभोगणारा सगळा वारकरी समाज आपण बघू शकता.
सगळ्याच सोशल मीडियाच्या तरुण मंडळींना जे घरात बसून स्क्रोलिंग करतात, रील पाहतात वारीच्या, या सगळ्या तरुण मंडळींना आव्हान आहे की आपण एक दिवस तरी वारीचा सोहळा अनुभवण्याकरता वारीमध्ये सहभागी व्हायचे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. मंडळी, खरंच जो स्वर्ग सुखाचा अनुभव आहे तरी जसं म्हणतात, असा आनंद कुठे नाही. खरंच असा आनंद कुठे नाही. फक्त हे कीर्तन आणि अभंग ऐकूनच मन एवढं प्रसन्न होत आहे. तुम्ही खरंच नक्की सगळ्यांनी आयुष्यात एकदा तरी वारी केली पाहिजे. आणि मी माझ्या 20 वर्षाच्या आयुमध्ये पहिल्यांदा आलो आहे. एवढं छान वाटतंय, एवढं छान वाटतंय. तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत दाखवण्याचा जितका दाखवता येतो तितका आपण प्रयत्न करतोच आहे. पण हे अनुभवायचं आहे, हे दाखवून आपल्याला कळणार नाही, हे अनुभवावं लागणार आहे. संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया. पंढरपूर हे सर्व वारकऱ्यांचं माहेर आहे आणि या माहेरात ज्याप्रमाणे नवीन लग्न झालेल्या मुलीला माहेराला जाण्याची आस असते किंवा नवीन लग्न झालेलं असं किंवा लग्न होऊन 10-15 वर्ष म्हणजे जुनं जरी झालेलं असेल तरी त्या मुलीला माहेराला जाण्याची तशी आस असते ना, तशी आस ही आम्हा वारकऱ्यांना वर्षभर पंढरपूरला कधी जाईल याच्यासाठी असते. वारी जरी 15 दिवसाची असली तरी याचं जे नियोजन असतं ते संपूर्ण एक वर्षभर हा वारकरी करत असतो आणि त्याची वाट पाहत असतो, सतत वाट पाहत असतो. छान दर्शन झालेलं. आता आपण जाऊया आपल्या घरी परत आणि परत मंदिरात जायचं दर्शन करायला, तर त्याला जाऊया. तर मंडळी, आता आपण आलो इंद्रायणी मातेजवळ आणि